परभणीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। मनोज जरांगे येण्याच्या आधीच या ठिकाणी रस्ते ब्लॉक झालेले आहेत। प्रचंड मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या रॅलीसाठी सध्या परभणीमध्ये पोहोचलेला आहे। ड्रोन मधून आपण ही दृश्य पाहू शकतोय। जरांगे येण्याच्या आधीच एक मोठ्या प्रमाणावरती गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। विसावा कॉर्नर ते दर्गा कॉर्नर हा पूर्णपणे पॅक झालेला आहे। मनोज जरांगे येण्याच्या आधीच हजारोंचा जनसमुदाय सध्या आपण परभणीच्या रस्त्यांवरती बघतोय। पंकज क्षीरसागर या संदर्भातले अपडेट आपल्याला देतील। पंकज, अमोल, आपण जर बघितलं तर आज मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचं आयोजन जे आहे ते परभणीत करण्यात आलेलं आहे आणि मनोज जरांगे यांचं आगमन परभणी जिल्ह्यात झालेलं आहे। काही वेळामध्ये ते परभणी शहरात येतील, मात्र ते अगोदरच जर आपण बघितलं तर परभणी शहरातील सर्व रस्ते जे आहेत ते पूर्ण ब्लॉक झालेले आहेत, कारण प्रचंड मोठ्या प्रमाणावर सकल मराठा समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे। ज्या ठिकाणी जिथून नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून ही रॅली सुरू होणार आहे त्या परिसरात सुद्धा पूर्ण विसावा कॉर्नर पासून तर ते दर्गा रोड पर्यंतच्या कॉर्नर पर्यंत रस्ता जो आहे तो दोन्ही बाजूने ब्लॉक झालेला आहे। आपण ते दृश्य सुद्धा ड्रोनच्या माध्यमातून बघू शकतो आणि अजून रॅलीला सुरुवात व्हायची आहे। रॅलीला सुरुवात झाल्यानंतर ही रॅली शहरातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जाऊन तिथं या रॅलीचा समारोप होणार आणि मनोज जरांगे तिथं संबोधित करणार आहेत। अमोल, पंकज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध